अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमलनाशका, अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, मायाचक्र चालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना, रमारमण विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ अंकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदकळ्यांसमान, शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे तेजहरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष. वस्त्र लांछनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्यांची उत्पत्ती, की चराचर जन्मदाती, मूळ जननी तेची पै. जानूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, कर कमलांची आकृती, रक्त पंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्मशंक्रचक्र, चार हस्ती आयुधे. कांसे कसिला पितांबर, विद्युल्लते समतेजापार, कर्दळी स्तंभापरी सुंदर, उभय जंगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला, अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमू न शकले महिमांबर, तेथे पामर मी काय. तो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धिसिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू. मंगळ कार्याकरिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा. सकळ कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्या वरप्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन, करून मागे वरदान. स्वामी समर्थ चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत होता, ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून, सच्चिंशा लागे दिव्यज्ञान, तेनेच जगी मानवपण, येतसे की निश्चये. तेवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी ज्याची या नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ, सद्गुरु राजा आपणची. 9 मास उदरी पाळिले, प्रसव वेदना ती सोसले, कौतुके करुणी वाढविले, रक्षेले आजवरी. जननी जनका समान, अन्न देवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान,
वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगी जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पूर्ण, होऊन कृपेने आपल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यवर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्मांचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड झाले. नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्या वळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे, जगतपतींचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का त्रिकुमार. अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमन, करी प्रार्थना कर जोडून. आपला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार, मी न तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपीलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काकेसी. किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढीवाळ. पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तुझी एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आरे जन समस्त, संतोषतील निश्चये. ऐसी ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझी या मनी. यशस्वी होऊन लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रती पावो. आता नमू साधुवृंद, ज्यांची नाही भेदाभेद. जे स्वात्मुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टींचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र, प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून, ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया निमित्त, वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दीनावरी कृपा करुणी. आपण सुहृदय होऊनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडिता आणि चतुर, ऐसा श्रोतृराज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करती तयांचा. संस्कृतचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणूनी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तेतुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतूनही पाही, अमोल मुक्ताफळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बद्धांजुळी,
करी प्रार्थनास प्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकार. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यती राजपद कल्हार विष्णू कवी होऊन भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी जेते घालितसे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत पहिला अध्याय गोड हा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्याय. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पहिला. काय आहे पहिल्या अध्यायामध्ये? तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगाध चरित्र आणि अवतारित जीवनकार्य हे थोड्या शब्दामध्ये शब्दबद्ध करणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही. म्हणून श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताच्या सुरुवातीलाच पहिल्या अध्यायात ग्रंथाच्या पूर्तीसाठी लेखकांनीच म्हणजेच विष्णुबुवांनी सर्व देवदेवता, गुरु, कुलगुरू आणि संत महंतांना आवाहन केलं. संपूर्ण विश्वाचा जनिता महाविष्णू, 64 कलांचा अधिपती श्री गजानन, शब्दाचं सामर्थ्य देणारी देवता श्री सरस्वती, त्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित अवतारातून साकारलेले श्री दत्तात्रेय यांना लेखकांनी स्वामी चरित्र सारामृत पूर्णत्वास नेण्याची विनंती केली. रामायण, महाभारत या प्राचीन महाकाव्यांचे निर्माते महाज्ञानी व्यास, वाल्मिकी, कवी कुलगुरू कालिदास, शब्द श्रीमंत श्रीधर आणि वामन पंडित, विठुरायाशी अभंग संवाद साधणारे संत तुकाराम महाराज यांनाही विष्णुबुवांनी लेखनाच्या आरंभी स्मरण केले आणि त्यांच्या चरित्रलीला सांगण्याचा विष्णुबुवांनी संकल्प सोडला. त्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन विष्णुबुवा आपले लेखनकार्य सुफळ आणि संपूर्ण करण्याची स्वामींनाच गळ घालतात. ते म्हणतात, करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. विष्णुबुवांच्या या नम्र विनंतीवर प्रसन्न होऊन स्वामी महाराज बुवांना आशीर्वाद देतात. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चयी. प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने श्री विष्णुबुवांचा आनंद द्विगुणित होतो. पहिल्याच अध्यायात ते श्रोत्यांना विनंती करतात आणि म्हणतात, न पाहता जरी अवगुण, ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून, चरणी आपल्या करीत असे. आणि त्यानंतर विष्णुबुवा थोरात श्री स्वामी समर्थ कथनाला सुरुवात करतात. श्री स्वामी चरित्र सारामृताच्या प्रत्येक अध्यायानुरूप काहीतरी फलप्राप्ती प्राप्त होते. पहिल्या अध्यायातून कोणतं फळ मिळतं? तर घरात सुख शांती नांदते, आपली चित्तवृत्ती स्थिर होते. श्री स्वामी समर्थ.